गुड मॉर्निंग, माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो. टाइम झालाय, तुम्ही बघू शकता 8:43 किलोमीटर 0 केलाय आपण मगाशी. आपण आहे वाघोली ते कस्टमरच्या लोकेशनला आलोय मित्रांनो. कस्टमरला पिकअप करायला एक मस्तपैकी ट्रिप भेटली. ट्रिप एंड केल्यावर तुम्हाला दाखवतो किती पैसे दिले. आणि आज आपला जो टार्गेट असणार आहे मित्रांनो 4,500 रुपये करूनच घरी जायचं. काही पण झालं ना 4,500 शिवाय आज घरी जायचं नाही, हे स्पष्टीकरण आहे आजच्या व्हिडिओमध्ये. किती जरी काय झालं, काय जरी केलं तरी आज 4,500 घेशिवाय जायचं नाही असं माझं ठरलंय. 12 वाजो, 1 वाजो, 2 वाजो या 3 वाजो, तसं काही प्रॉब्लेम नाही. कुठे एअरपोर्टला थांबव, कुठं पण, त्याच्याशिवाय 4,500 रुपये घ्यायच्याशिवाय जायचं नाही मित्रांनो, असं माझं आज ठरलंय. तर बघू आज किती वाजता आज आपली ट्रिप कंप्लीट होईल. आज आपला जो चॅलेंज आहे ना ते किती वाजता कंप्लीट होईल. तर मित्रांनो कस्टमरला पिकअपच्या लोकेशनला आलो होतो मी. बघू शकता तुम्ही, हे बघा मागं सिक्युरिटी गार्ड आहे, हे बघा आरसामध्ये तुम्ही बघितलंय सिक्युरिटी गार्ड आहे. हे काय करतात माहिती का तुम्हाला, जेव्हा मी कस्टमर गेटवर आलो होतो ना तेव्हा ते बोलले फ्लॅट नंबर सांगा. ही सी बिल्डिंग आहे समोरची, हे बघा ही सी बिल्डिंग आहे. त्यांना सांगितलं मी फ्लॅट नंबर हे आहे म्हणून. सरना फोन केलं होतं आणि सर म्हणलं फ्लॅट नंबर काय, त्यांना सांगितलं काय ते C5020 असं काहीतरी सांगितलं. त्यांना ते साईडलाच उभे होते, त्यांना मी सांगितलं. त्यांच्या ते मोबाईलमध्ये दुसरंच काहीतरी काम करत होते, त्यांना ऐकू नाही आलं असेल. पण मी त्यांना विचारतोय, फोनवर बोलतोय, तर त्यांना लक्ष द्यायला पाहिजे, त्याचं काम आहे ना. आणि आता मी थोडं पुढे घेतलं, म्हणलं हीच बिल्डिंग आहे, मागं गेटच आहे. पलीकडून यू टर्न घेऊन त्यांना एक्झिट आहे, बघा हा यू टर्न घेऊन त्यांना एक्झिट आहे. तर म्हणायचं एवढंच आहे यांना, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष ठेवा ना, बाकीच्या गोष्टीवर कशाला ठेवता. अजून मला इथं गाडी लावल्यावर म्हणते फ्लॅट नंबर नाही सांगितलं तर गाडी बाहेर काढा म्हणते. आणि म्हणलं तुमच्या समोर म्हणलं फ्लॅट नंबर सांगितलं म्हणलं. लगेच मग ही साहेबांची बॅग आहे, साहेब आले होते, त्यांनी विचारलं सर म्हणलं तुम्हाला फोन करून मी फ्लॅट नंबर विचारलं होतं ना. हा विचारलं होतं. मग यांना काय नाही घेतलं म्हणलं, यांचं कामावर लक्ष आहे का म्हणलं. त्यांना सरळ बोललं, मग गेली निघून. आणि असं विषय आहे मित्रांनो, बघून घ्या तुम्ही. आणि आपल्याला इज्जतच काढतात दरवर्जी, मतलब कुठल्या पण घ्यायला गेलं ना तर इज्जत काढायला लावतात ते सिक्युरिटीवाले. यांना काय समजते काय माहिती, उगाच ही गाडी वगैरे आणतात. लोकांची गाडी असं ओला उबरची गाडी बघूनच यांच्या थोड्या जाऊ द्या. मी आता जास्त बोलत नाही, बोललं ना तर उगाच माझ्या तोंडातून शिव्या वगैरे निघतात. तर शिव्या नाही दिल्या तर बरं आहे. सकाळ सकाळी माझं मूड खराब नाही करायचंय आणि तोंड पण खराब नाही करायचंय. चला बघूया आज किती इन्कम करू आपण. 4,500 रुपये टार्गेट आहे. आणि किती वाजता होईल आपली ही जे चॅलेंज आहे ना ते कम्प्लीट होईल तुम्हाला सांगतो मी. तर कस्टमर येते म्हणले की 5-10 मिनिटांमध्ये एक कस्टमर अजून एक येणार आहे, त्यांना घेऊन कर्वेनगरला जायचं कुठेतरी. तिथून बघू आता, जर कुठे जायला गेले तर ठीक आहे. 2 तासाचे रेंटल पैसे चांगले देते. आपल्या सकाळ सकाळी लागलो होतं तर ठीक आहे, आले वाटते. आणि हे बघा ही गाडी वाटते, समोरची गाडी वाटते, हे कस्टमर आहे समोरचे. आणि ते आल्यावर जाऊ आपण. मस्तपैकी एक ट्रिप कंप्लीट झाली आहे मित्रांनो. आपण आता सध्या कर्वेनगरला. टाइम झालाय 10:13. गाडी 25 किलोमीटर चालली आहे. CNG एवढा बाकी आहे, बघू शकता तुम्ही. 3 कस्टमर होते, 3 पॅसेंजर होते. आणून सोडलं त्यांना इथं. आणि ते चहा नाश्ता करणार आहे, जमलं तर मग त्यांना जर बुकिंग करायचं ते करेल. आणि जर आपल्याला जर दुसरीकडची ट्रिप लागली तर ठीक, नाहीतर मग मस्तपैकी इथंच थांबू. तर आपण नाश्ता वगैरे करून घेऊ. गाडी वगैरे पण साफ करायची होती, गाडी वगैरे पण खराब झाली आहे खूप जास्त. आतून तर मी त्या दिवशी साफ केलं होतं, टाइम मिळाला होता तेव्हापासून नाहीच केलंय. इथं कर्वेनगरला पार्किंगसाठी पण थोडा प्रॉब्लेम येतो. एक ट्रिप आपली कंप्लीट झाली आहे रेंटलची, तर त्याचे पैसे आपल्याला बरेच दिले. तर बघूया आता कुठली ट्रिप असते आपल्याला. आणि मित्रांनो सर जे होते ना ते एक खूपच चांगली गोष्ट म्हणत होते, मतलब हे ऐकायसारखी गोष्ट आहे, तुम्ही पण ऐका. म्हणजे तुम्ही ऐका फक्त काय म्हणतात ते. हे का एज्युकेशन किती महत्वाचं आहे तुम्हाला मी सांगतो. ती मला पण माहिती नव्हतं आणि त्यांना एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा म्हणून ते म्हणलं होतं. आणि मला पण ही गोष्टी माहितीच नव्हती, म्हणजे कळतच नव्हती. माहिती असेल पण समजतच नव्हती. तर मी तुम्हाला समजवतो आणि काय सर ते म्हणले तुम्हाला सांगतो. हे बघा आपल्या भारतामध्ये कसं असते एज्युकेशनचं, आपली जर एकदा जर इन्कम सोर्स लागलं कुठल्या पण माणसाला, फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉलेज करताय, 10वी वगैरे केला आणि तुम्हाला जर इन्कम सोर्स जर लागलं कुठला, 10वी केली तुम्ही, कंपनीमध्ये जॉब भेटला तुम्हाला 15-16 हजार रुपये, त्याच्या पुढे तुम्ही शाळा शिकू शकतच नाही. कारण की तुम्हाला जर पैसे कमवायचे हे जर आलं ना, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर 10-15 हजार रुपयाची जॉब भेटली मस्तपैकी, जेवण वगैरे आणि राहणं पिणं एक नंबर आहे, त्याच्यानंतर ना तुम्हाला जर शाळा शिकायचं तुम्ही शिकू शकत नाही. कारण की तुमचं जे सगळं इन्कम मध्ये सगळं जे तुमचं मन असतो ना ते सगळं त्याच्यामध्ये जातो, सगळं इन्कम सोर्समध्ये जातो आणि तुम्ही जे आहे ना एज्युकेशन पुढे शिकत नाही. माझ्यासोबत पण तसं झालं मित्रांनो. माझी 10वी-12वी ड्रॉप केली मी. त्याच्यानंतर ना पुण्याला आलो होतो कंपनीमध्ये काम करायला. तर इन्कम सोर्स चालू वगैरे गेला तर शाळेमध्ये काही एवढं लक्ष गेलंच नाही. घरचे लोक पण म्हणत होते की शिक म्हणून, पडून मी पण कोणाचं ऐकलं नाही, मतलब कोणाचंच काही ऐकत नव्हतं असं. पण
तर असा विषय झाला मित्रांनो. म्हणायचं एवढंच आहे, तुम्ही जर शाळा शिकत असाल तर एज्युकेशन जर करत असाल, एज्युकेशन खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आपल्या भारतासाठी पण कुठल्या पण. कारण की आता तुम्ही जर इन्कम सोर्स कुठला पण चालू केला आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला पैसे वगैरे जर मिळाले त्याच्यातून, तर तुम्ही ते तुमचं कॉलेज वगैरे आहे ना, जे तुमची स्कूल वगैरे आहे ना, ते तुम्ही ड्रॉप करणार आणि इन्कम सोर्सच्या पैशाच्या मागे भागणार. हे तुम्हाला इन्कम सोर्स थोड्या वेळा पहिले मतलब स्टार्टिंगला खुश करेल, नाहीतर मग थोड्या दिवस जसं होईल ना तसं तुम्हाला ते त्रास देत जाईल. आणि नंतर ना तुम्ही जर इन्कम तुमची जर हे जे आहे ना आपलं कॉलेज जर कंप्लीट केलं, डिप्लोमा वगैरे जर कंप्लीट केलं, एखादी चांगले जॉबला लागले, तर ते जे तुम्ही आता जे 10,000 कमवता ना, ते तुमचं कॉलेज ड्रॉप वगैरे डिप्लोमा झाल्यावर तुम्हाला ते 50,000 रुपये IT वगैरे असं आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही हा फरक आहे. एज्युकेशन किती महत्वाचं आहे. मी तर केलं नाही, तुम्ही जर कोणी एज्युकेशन करत असाल तर मित्रांनो एज्युकेशन पहिले कंप्लीट करा माझ्या हिशोबाने. त्याच्यानंतर आम्ही जे आता 10,000 रुपये कमवतो ना, तुम्ही जर एज्युकेशन कंप्लीट केलं, इंजिनियर वगैरे झालं, तर तुम्हाला तेच 50,000 रुपये 60,000 रुपये असं मंथली इन्कम तुमचं होतो मित्रांनो. त्याच्या हिशोबानं एवढंच म्हणायचं मित्रांनो. तर बघूया आता किती वाजता आपल्याला ट्रिप असते ना आपण कुठं जाऊ आता. तर आपल्याला परत अजून एक रेंटल भेटली आहे, एक्सेलच आहे रेंटल भेटली. मस्त पैसे वगैरे दाखवत होते, 4 तासाची आहे, 246 ला काय ते त्यांचं ड्रॉप वगैरे आहे सगळं. तर कस्टमर आहे आतमध्ये गेले, इथं बॅग वगैरे सोडायला इथं आलोय आम्ही. कर्वेनगरला इथलं त्यांना बॅग वगैरे द्यायचं होतं. तर बघूया 4 तासामध्ये आपल्याला किती पैसे भेटतात आणि किती पैसे राहतात आपल्याला. तर हे चांगलं गोष्ट झाली आपल्यासाठी. 2 रेंटल भेटले आपल्याला मस्तपैकी, एक 2 तासाची आणि एक 4 तासाची. तर ही 246 ला संपणार आहे. त्याच्यानंतर ना बघू आपले आज जे टार्गेट होतं ना ते कम्प्लीट होणार की नाही होणार म्हणून. असं तर होऊन जाईल मला असं वाटते, कारण की 2 स्टार्टिंग जर चांगली झाली ना तर एंडिंग पण चांगलंच होतं. ते म्हणतात ना पिक्चरची जर स्टार्टिंगच चांगली झाली ना तर एंडिंग पण लय भारी असते. तसंच आपल्यासोबत पण आज असंच होणार आहे. स्टार्टिंगला तर चांगलं झालं आपल्याला आणि एंडिंग बघू आता कशी होती ते. सध्या टाइम झालाय तुम्हाला दाखवतो मी, 11:13 झालंय. गाडी 31 किलोमीटर चालली आहे. एवढं CNG ते बोलले त्यांना टाइम लागणार आहे, असं 2च्या नंतर पण जमलं तर लागणार आहे ते बोलले. पण ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही, मला सांगा म्हणलं. ती त्याच्यामध्येच ऍड होतं म्हणलं वेटिंग चार्जेस मध्ये. तर कस्टमर गेले आतमध्ये, येईल आता. बघू आता कुठं जातात ते. लास्ट ड्रॉप त्यांना औंधला जायचं म्हणते काहीतरी म्हणले होते ते. तर बघू आता ते त्यांच्यावर आहे कुठं जाणार आणि कुठं काय करणार. तर त्यांना बॅग वगैरे 1-2 ठिकाणी द्यायचे. त्याच्यानंतर बघू, त्याच्यानंतर काय होते तुम्हाला सांगतो मी. आपण आलो इथं कस्तुरी अपार्टमेंट पाशी. कस्टमरला केलं ड्रॉप. कस्टमर बोलले आम्हाला थांबून यायचं. तर बघा आपल्याला गाडी खूप दिवसापासून तुमचं दाखवलं नाही. हा बघा हा कॅरियर बसवला आहे आपण एमटेकचा गोफरचा ओरिजिनल कॅरियर आहे. हा घ्या तुम्ही. आणि हा पुढून बघून घ्या, हा पुढून असा लुक दिसतो. थोडी गाडी खराब झाली आपली याच्यामुळं, कारण की खूप दिवस झाले आपण गाडी काही धुतली नाही, त्याच्यामुळं उन्हाळा आहे त्याच्यामुळं. आणि आपण हे 4 व्हील कॅप टाकले ब्लॅक कलरचे, बघू शकता तुम्ही असं लुक येते. 4 साईडला ब्लॅक कलर आहे. हा आणि हा स्पॉयलर बसवला आहे मागून. हा कमेंट करून नक्की सांगा मला मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं. हा स्पॉयलर जे आहे ना ते आपल्याला भेटलं नानापेठमध्ये. तुम्हाला जर लागत असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगतो कुठल्या लोकेशन आहे ती. तर तुम्हाला आवडलं का मला तेवढंच पहिले कमेंट करून सांगा मित्रांनो. तर असा विषय आहे मित्रांनो, आपल्या गाडीला टोटल 20,000 रुपयाचा खर्च झाला आहे आपल्याला. ह्याच्यामुळं काय म्हणतात त्याला, ती 20,000 रुपये याच्यामुळं खर्च झाला आपल्याला. ती ही कॅरियर आपली, स्पॉयलर, व्हील कॅप आणि हॉर्न पण बसवलं आहे आणि 4 पट्टे टाकले आपण निळ्या, बघू शकता तुम्ही साईडला. हे टोटल 4 पट्टे टाकले आपण निळ्या आपल्या गाडीमध्ये. कस्टमर येत आहे थोड्या वेळाने, ते म्हणलं होतं आम्हाला टाईम लागेल म्हणजे 10 ते 15 मिनटं. तर आपण गाडीमध्ये वेट करू. आणि कस्टमर खूप चांगलं आहे मित्रांनो, म्हणायचं एवढंच आहे, कारण की गाडीमध्ये थोडा आवाज वाढलाय, बाहेरचा साऊंड इफेक्ट येत नाही. टाइम झालाय बघू शकता तुम्हाला, आता टाइम दाखवतो तुम्ही. 12:13 झाले. गाडी 42 किलोमीटर चालली आहे. कस्टमरला जायचं म्हणते उद्या सकाळी उस्मानाबादला. तर मी त्याला म्हणलं सोड, म्हणलं काय प्रॉब्लेम नाही, सोड भाडा म्हणते. त्यांना जर यायचं असेल तर फोन करणार म्हणलं ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. तर ते म्हणलंय की येताना आम्ही फोन करतो जमलं तर ठीक आहे. आणि जायचं किती भाडं घेतं मला सांगा म्हणलं. आम्ही म्हणलं त्यांना सांगतो मग आता बराबर काय ते उस्मानाबादचं. आपण तर गेलो नाही कधी, तिथून ट्रिप वगैरे भेटेल आपल्याला काय माहिती नाही. सोलापूर साईड आहे, तुळजापूर सोलापूर साईड आहे ती. तर ठीक आहे, आता कस्टमर येत आहे थोड्या वेळाने, जाऊ आपण. बघू आता आपण आहे सध्या बानेरमध्ये दमाला मित्रांनो. ह्याच्यामुळं मला वॉशरूमसाठी जागाच भेटत नव्हती. मी पार पुढे जाऊन आणि मागं जाऊन सगळं फिरलं इथं, पण सगळे लेडीज वगैरे होते त्याच्यामुळे वॉशरूमसाठी जागाच भेटत नव्हती. मग एक अंकल होते, बाथरूम पाहिजे का म्हणलं, हा म्हणलं. हा ही गेट दिसते का तुम्हाला पुढचा, तिथं ते बोलले तिथं आतमध्ये जाऊ मला, हाय म्हणलं. मग आता तरी शांत वाटते कसं तरी, कारण की पुण्यामध्ये जर असलं असं चालू ट्रिप वगैरे असली ना तर बाथरूमचं लईच कंडिशन होतो. आणि ते जी कस्टमर आहे ना माझे, ते 2 लेडीज आहे, त्यांच्यासमोर गाडी थांबवून वॉशरूम वगैरे जायला कम्फर्टेबल वाटत नाही. त्याच्यामुळे मी काय गाडी थांबवलं नाही कुठं.
तर ते गेले आता अपार्टमेंटमध्ये. ते कस्टमर आहे ते वाटते मला बाहेर देशाचे, कारण की इथले नाही वाटते त्यांचे नंबर वगैरे. आणि ते म्हणत होते की लग्न आहे म्हणते उद्या आपल्या याला उस्मानाबादला, तिथून जमलं तर आम्ही येऊ म्हणलं. उद्या जायचंय म्हणलं आपलं जमलं तर. म्हणलं ठीक आहे चालतंय मॅडम, सोडतो म्हणलं, काय असेल तर द्या म्हणलं. 6 ते 7 तास लागते काहीतरी त्यांच्या हिशोबाने. बघू आता किती वाजता निघते ते काय निघते ते तुम्हाला सांगतो मी आता थोड्या वेळाने लगेच अपडेट देऊन. हे बघा, पिवळ्या पाटीला कुठं पण एंट्री नसते का? असं कुठं असतंय का? ते कुठं लिहून घेऊन हे कुठला कार्यक्रम आहे ना, कुठली गाडी? गाडी नाही आहे का? मला एवढंच म्हणायचं, ही गाडी नाही आहे का? आणि हे गाड्या काय, ही सगळी गाडी काही गाड्या आहे का? हे सगळ्या साईडला लावलेले, हे सगळे गाड्या लावलेले, ते सगळे गाड्या आहे का हे जे लावलेले? ते म्हणते तुम्हाला इथं पिवळ्या पाटीला अलाउड नाही म्हणते, एंट्री नाही म्हणते. म्हणलं कसं काय, गाड्या तर लावलंय ना म्हणलं तुम्ही, आणि कस्टमरने दिवसभरासाठी गाडी बुक केली. म्हणलं तुम्ही कसं काय मला इथून बाहेर जा म्हणताय? मी आहे ना, मला गाडीमध्ये बसलो ना. असं थोडी नाही की कस्टमर इकडे तिकडे गेले ना, मी कुठं बाहेर चाललोय गाडी लावून, मी पण आतमध्ये चाललोय म्हणून. नाही म्हणते, तर पिवळ्या पाटीला अलाउच नाही म्हणते. म्हणलं तुम्ही अलाव करा ना मग. हे बघा, हे कुठली कंपनी तरी आहे, अर्बन कंपनी, फूड हाऊस नाही एखादं. आता ह्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे ना. बघा तुम्ही, हे फूड काउंटर असून, बघा फूड मॉल असून हे तुम्ही म्हणताय तुम्ही इथं गाडी नका लावू, पिवळ्या पाटीला अलाउड नाही आणि इथं एंट्री नाही म्हणून. अलगच गोष्ट आहे. बघा ना तुम्ही, विचारच करून बघा. कोणी जर बघत असेल तर हे बघा, इथं येऊन नाही का त्यांना दाग द्यायचं डायरेक्ट, म्हणायचं डायरेक्ट इथं, नाही तर आम्ही कुठं गाडी लावू. आणि कुठे जर मी बाहेर गाडी लावली असेल, फाईन वगैरे मारलं तर कोण जिम्मेदार? मग मान्य आहे की फाईन वगैरे नाही मारणार, पण असं थोडी ना असतं की तुम्ही बाकीच्या गाडींना अलाव करताय नाही, ह्या गाडीला अलाव नाही करताय म्हणून. पिवळा पाटी संग तुमचं काही दुश्मनी वगैरे आहे का? आम्हाला काही लायकी वगैरे नाही का? आम्ही काही बाहेरून वगैरे गाडी काही चोरी करून गाडी आणली का? आम्ही त्याच्यापेक्षा आपल्याला नाही का ही आरटीओ टॅक्स हे ते इकडचे तिकडचे सगळे खर्च आहे, त्यांना तर नाही वन टाइम टॅक्स द्यायचं आणि मोकळं व्हायचं म्हणून. ह्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे सरकारने. खूप तापलो तुम्ही आता त्या सिक्युरिटी गार्डवर. तर ठीक आहे, असो मित्रांनो, आपण आता सध्या बाणेरमध्ये 12:51 झालंय. कस्टमर गेले आतमध्ये जेवण करायला, फूड मॉलला काहीतरी खायला प्यायला गेले ते. तर बघू ते किती वाजता ट्रिप एंड करतात आणि बघू ते उद्याचं जाण्याचं काय ठरते होते. तुम्हाला सांगतो मी, व्हिडिओ त्यांना ड्रॉप केले होते नंतरनं. आणि याच्यावर सरकारने काहीतरी कारवाई केली पाहिजे. पोलीस मतलब जी हे मस मान्य सरकारच्या अंडर वगैरे मिळत नाही, पण हे कुठल्या तरी चुकीची गोष्ट आहे. मला एवढंच म्हणायचं, बाकी काही नाही. तुम्ही बाकी गाडींना पार्किंग करतात, अलाव करतात, आणि येलो प्लेट नंबरच्या गाडीला तुम्हाला काय होतं मला तेच कळत नाही. आम्ही काय पैसे चोरी करून गाडी आणली का? आणि आम्ही कुठं ना कुठून मागून घेऊन आणलाय का? तर ठीक आहे मित्रांनो, असो, बघू आता कस्टमर किती वाजता येतात, तर आपण जेवण वगैरे करून घेऊ मस्त गाडीमध्ये. सावली तर नाही, उन्हामध्येच गाडी लावली, कारण की असं पण थंडी वगैरे खूप वाजत आहे, थंडीचे दिवस चालू आहे. टाइम बघा 1:45. मी आलो CNG भरायला. कस्टमर आहे तिथंच, नाश्ता वगैरे जेवण वगैरे करत आहे. आणि चला म्हणलं जाता जाता CNG वगैरे पण भरून घेऊ म्हणलं, कारण की जवळच होतं. हा बालेवाडीचा पंप आहे, ऑनलाईन पंप बघू शकतो तुम्ही. बालेवाडीचा CNG ऑनलाईन पंप आहे. म्हणलं जाता म्हणलं उगाच कशाला, म्हणलं आपल्याला कुठं जायचं असेल तर कुठली पण ट्रिप लागतात, त्याच्यामुळे मी CNG गाडीमध्ये कधीच ठेवत नाही. हमेशा आपण मतलब आजूबाजू जर पंप असला तर लगेच फुल करून घेतो, कारण की CNG जास्त ठेवल्यावर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याला म्हणजे पैसे काही लागणार नाही आपल्याला जास्त, काही 200-300 रुपयाचं काही CNG जाईल ते. पण आपल्याला सेफ्टीमध्ये राहतो. कुठली ट्रिप भेटली, एखाद्या एमर्जन्सी कुठं जायचं असेल, आणि एखाद्या वेळेस कुठली भाडं लागलं, मोठं भाडं, त्याच्यामुळे मी CNG कधी पण फुलच ठेवतो. तुम्ही पण ठेवत जा मित्रांनो, कारण की आजूबाजू CNG पंप दिसला असेल ना तर लगेच भरून टाका, कारण की माझी अर्धी टाकी पण नव्हती, 4-5 गाडी आहे, आणि ती म्हणलं CNG भरून घेऊ म्हणलं काय ती, कारण की आपल्याला 4,500 रुपये करायचे आज. तर बघूया किती वाजता होते 4,500 रुपये, तुम्हाला मी सांगतो कमेंट करून. आता पहिले CNG भरून घेऊ आपण. मित्रांनो तुम्ही टाइम बघा पहिले, 7:56. गाडी टोटल चालली 113 किलोमीटर. अर्धी टाकी CNG आहे. आपण हिंजवडी फेज 3 येते ते. तर आपला आता टार्गेट होऊन जाईल कम्प्लीट. आपण आलोय कस्टमरच्या लोकेशनला, लोहगाव एअरपोर्टची ट्रिप आहे. ह्याचं काहीशी नाही, मी तुम्हाला ते सांगतो. कस्टमरला केलं ड्रॉप आपण तिथून. लास्ट वेळा गेलो होतं आपण कुठला आपले ते काय म्हणतात त्याला, कस्तुरी अपार्टमेंट पाशी, औंध पाशी, तिथं कस्टमरला ड्रॉप केलं. जसं ड्रॉप करत होतो आणि तसं ट्रिप एंड केली होती, तसंच आपल्याला एक ट्रिप वाजली होती आपल्या ह्याची पिरंगुडची. तर कस्टमरला पिकअप करायला गेलो, कस्टमरला पिकअप करून तिथं सोडलं. तिथून मला माहित होतं पिरंगुडला थांबल्यावर तिथून ट्रिप भेटत नाही, म्हणून मी सरळ पुढे निघून आलो. मग सरळ इथं आलो हिंजवडी फेज 3ला, मित्राला जाऊन भेटून आलो मी. मग रस्त्यानं येताना नाही का तसं रेड बिर्याणी आहे, तिथं येता मला एक ट्रिप वाजली होती लोहगाव एअरपोर्टची. त्याच्यामध्ये काहीतरी 1,073 रुपये काहीतरी दाखवत होते, आणि रिझर्वेशन
लोकेशनची ट्रिप होती आणि त्याच्यानंतर ती एअरपोर्टची ट्रिप नाही. मी तुम्हाला सांगतो एअरपोर्टचा जो रेट दाखवते ना ते 2200 रुपये दाखवते. बघून घ्या तुम्ही, ते स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो. टोटल 2200 रुपये दाखवते. आणि कस्टमरने काय चाळे केले मी तुम्हाला ते पण सांगतो. इथून पीक आवर्स मध्ये रेट जास्त दाखवते म्हणून कस्टमर म्हणतोय आम्हाला पहिले लोहगावला जायचंय, लोहगावला 1-2 बॅग सोडायचं म्हणते. ते एक बॅग सोडल्याच्या नंतर नाही का आम्हाला मग तुम्हाला जे एअरपोर्टचे भाडं होईल ना ते पण देतो म्हणलं. आणि कस्टमर मला फोन करून असं म्हणलं की आमच्यापाशी लगेज आहे थोडं, मी 4 माणसं जाणार आहे. तर मला ठीक आहे चालते, माझ्याकडे कॅरी पण आहे म्हणलं. कॅरीचे एक्स्ट्रा चार्ज लागेल कारण की कॅरी काही तुम्ही उबरने बसून नाही दिली आणि ते लगेच उबरचं मी घेत नाही म्हणून जे काय ते तुम्हाला एक्स्ट्रा द्यायला लागेल. ते बोले ठीक आहे चालते, तुम्ही इथं या म्हणते आणि इथं आल्यावर तुम्हाला बघू म्हणते. असं तर कस्टमरचा फेअर टोटल होतंय माझ्या हिशोबाने. एअरपोर्टची बुकिंग त्यांना एअरपोर्टला जायचं, मला 101% माहिती आहे की त्यांना एअरपोर्ट जायचंय. लोहगावचं नुसतं मॅप टाकले त्यांना, नुसतं चाळे करते ते एक्सेल बुकिंग टाकून त्यांना एअरपोर्ट जायचं एवढं मला माहिती आहे. एअरपोर्टचे 2500 रुपये रेट दाखवते, त्याच्यामुळे त्यांची लायकी नाही मला असं वाटते. आता कस्टमरची लायकी काढायला काही संबंध नाही, पण त्यांची लायकी नाही म्हणून ते असं काम करते आणि असं खोटं नाटं बोलते आणि असं काम करते ते. हे बघा हे कितपत बरं आहे, हे किती पट बरं आहे आणि किती पट चांगलं आहे, हे किती पट खोटं आहे ते मला ते पण म्हणायचं. अजून एक विषय मित्रांनो, आपण जी ट्रिप सोडली होती ना त्या ट्रिपचे तुम्हाला फेअर बघा तुम्ही किती देते. तुम्हाला हे बघा तुम्ही स्क्रीनशॉट लावले आणि आपल्याला दाखवलं होतं टोटल 600 रुपये आणि फेअर दिला आपल्याला. ह्याच्यामुळं फेअर दिला 90 रुपये आणि जिथं फेअर आहे ना तो वर्थ आहे म्हणून असं मला म्हणलंय. उबरवाल्याचं मी कॉन्टॅक्ट कस्टमर केअरला फोन करून बोलणं झालं होतं माझं. मी बोललो त्यांना, सर म्हणलं असं विषय आहे. ते बोलले हे वर्थ इट आहे म्हणते, तुम्ही तुमचं जीपीएस मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे. हे व्हिडिओ मी तुम्हाला जे कॉल रेकॉर्डिंग आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकतो कारण की हा व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे. तर बघूया मित्रांनो हे कस्टमर किती वाजता त्यांना आपण किती वाजता एअरपोर्टला जातो आणि यांच्याकडून आपण किती पैसे वगैरे घेतो तुम्हाला मी सांगतो. कारण की आज दिवसभराची मी अर्निंग नाही सांगितली आणि जे आपल्याला जो टार्गेट होतं 4500 रुपये ते कंप्लीट झालं मित्रांनो, असं समजून घ्या तुम्ही. आता तर सध्या टाइम झाला 8 वाजले. कस्टमर बोललो की आम्हाला 8 वाजता आपण निघून जाऊ म्हणून. मी तर आलोय खाली पण कस्टमर काही आले नाही अजून, कस्टमरची वाट बघतोय आपण. तर ठीक आहे, जाऊ आता इथून एअरपोर्टला आणि तुम्हाला सांगतो मी किती पैसे दिले आणि काय झालं आणि काय म्हणजे जी डिटेल्स आहे ना त्याच्यानंतर कस्टमरनं काय काय म्हणणं आहे आणि पैसे वगैरे किती दिले आपल्याला ते पण सांगतो मी तुम्हाला. मित्रांनो आता टाइम झालंय बघू शकता तुम्ही, अजून 48 मिनिटं. आपण कस्टमरला केलं होतं एअरपोर्टला ड्रॉप आणि आता भरलाय आपण सीएनजी कारण की सकाळ सकाळी नको म्हणलं बोमल व्हायला. कारण की सकाळ सकाळी गर्दी असते, आपण जर थोडं जरी उशीर झाला आणि थोडं जर लवकर झालं तर कधी कधी आपल्याला सीएनजी पंप भेटत नाहीत आणि हे जे आहे ना हे पंप त्याला आपल्याला रॉंग साईडनं यायला लागते. त्याच्यामुळे म्हणलं उगाच नको, तर मला जाताना भरून घेऊ काही ते एखादी गाडी उतरली तरी चालेल. आणि मित्रांनो मी लास्ट ट्रिपचे काय झाले तुम्हाला सांगतो. मी जसं म्हणलं होतं मित्रांनो तुम्हाला की आपण जे कस्टमर आहे ना त्याला जायचं एअरपोर्ट आणि तो असं करतोय, लोहगावला जातो, त्यांना म्हणतो की हे कर ते कर, त्याच्यानंतर एअरपोर्टला जाऊ, त्यांचं सगळं ठीक आहे, सगळं मान्य आहे. तर मी त्यांच्यासोबत असं केलं, त्यांच्याकडून घेतले होते तिकडून यायचे काय लोहगावचे 1100 रुपये बिल झालं होतं त्यांचं. आणि त्यांना म्हणलं होतं मी जातात हे बघा सर तुम्ही जेव्हा तुम्हाला ड्रॉप करतो ना तेव्हा तिथून जे फेअर दाखवणार ना उबरला ते मी घेणार म्हणलं. तिथून दाखवते उबरला 500 रुपये आणि जे त्यांना म्हणलं होतं मी पहिले जिथून जे 500 रुपये दाखल त्याच्यापेक्षा 200 रुपये मी एक्स्ट्रा घेणार म्हणलं. त्यांना सांगितलं नाही 500 रुपये दाखवणार म्हणून, त्यांना म्हणलं होतं मी असंच की जे फेअर दाखवणार ना सर त्याच्यापेक्षा मी 200 रुपये तुमच्याकडून एक्स्ट्रा घेणार. ते बोले ठीक आहे चालते काय प्रॉब्लेम नाही. तसं करून मित्रांनो सगळी ती ट्रिप पडली ना आपल्याला आताची ते टोटल 1800 रुपये मध्ये पडली आहे. कारण की कस्टमरला पण माहिती होतं की आपल्याला जर एवढं फेअर द्यायचं म्हणल्यावर सगळं वाट लागेल 2600 रुपये जसं तुम्हाला सांगितलं होतं मी. आणि मित्रांनो आज तर जे टार्गेट होतं ते कम्प्लीट झाले आणि आज खूप मस्त इन्कम झाली मित्रांनो. आणि मित्रांनो म्हणायचं एवढंच आहे बघा, माझं डेलीचं इन्कम असं होत नाही. जेव्हा मी जे लास्ट व्हिडिओ टाकलं होतं ना त्याच्यानंतर ना आज जे व्हिडिओ बनवते ना त्याच्यानंतर ना हे माझं आज इन्कम होते. आणि 3 दिवस झाले मी कंटिन्यू 700 रुपये अशी रोज घरी घेऊन जातो. आणि 3 दिवस मी व्हिडिओ बनवला नाही याच्यामुळं, कारण की सकाळ सकाळी यायचो मी 9-10 वाजता आणि त्याच्यानंतर ना तिथं जाऊन वाघोलीला बसायचं तर दिवसभर त्याच्यामध्येच जायचो मित्रांनो. ट्रिपच भेटायची नाही एक पण. मी खूप ट्राय केलं ट्रिप मारायचं, एखादं इथली तिथली घेऊन जाऊ म्हणलं, काय ते निपटू म्हणलं, पण तरी काही ट्रिप वाजली नाही. त्याच्यामुळे 2 दिवस माझे ते सगळे खराब झाले. आणि उद्या पण आपल्या तसंच करणार आहे, 6 वाजता उठू घरून आणि 7 वाजता घर सोडून देऊ. सीएनजी वगैरे तर भरलाय आपण मस्तपैकी. उद्या सकाळी सीएनजी भरायचं काही काम नाही आपल्या मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि सीएनजी लागली मित्रांनो आपल्याला टोटल मी तुम्हाला सांगतो सकाळी 300 रुपये आणि आता 600 रुपये टोटल म्हणल्यावर 900 रुपयेपर्यंत सीएनजी लागली आपल्याला आणि इन्कम चांगल्यापैकी झालंय मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल मी इन्कम नाही दाखवत आहे
तर मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, कारण की मी इन्कम पण दाखवू शकतो माझं, तसं काही नाही. पण मी ज्ञानी भाऊचा व्हिडिओ बघितला होता त्या दिवशी, त्याच्यामुळं ते मला कसं तरी नको वाटते. ते पण माझा दादासारखंच आहे, दादाच आहे माझं म्हणायचं. माझे गाव आणि त्याचं गाव एकच आहे, जवळच आहे मित्रांनो, 5-10 किलोमीटरच्या दूरच्या अंतरावर आहे. मी असं कधी सांगितलं नाही ज्ञानी भाऊच्या बद्दल. पण ठीक आहे मित्रांनो, ते जर बघत असेल, ज्ञानी भाऊ जर माझे व्हिडिओ बघत असेल इथपर्यंत, तर मला ज्ञानी भाऊ एकदा नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ कसा आवडला तर ते पण सांगा मित्रांनो. ज्ञानी भाऊ पण तुम्ही पण सांगा व्हिडिओ कसा आवडला आजचा. आणि ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आता झाले 11 वाजायला आले लगभग. झोपतो मी घरी जाऊन मस्त पैकी. आणि एवढे माझे पाय दुखत आहे ना मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगतो. सगळे जे पाय ते कळ मारते माझे जे पाय, असं वाटते की त्याला कुठेतरी थांबव गाडी थांबव. पण आता आलोच मी घरी, तर गाडी थांबून काय करू, माझं असं म्हणायचंय. तर ठीक आहे, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. जय शिवराय मित्रांनो.